नाशिक महापालिकेसाठीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। यासाठी महापालिकेत नामनिर्देशन पत्र विकत घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली। तसंच यावेळी अनामत रक्कम भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली होती। कोरेगाव भीमा इथं 1 जानेवारी रोजी शौर्य दिन साजरा होणार आहे। या दिवशी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय येतो। मात्र यंदाच्या शौर्य दिनावर बिबट्याची दहशत आहे। कोरेगाव भीमा आणि वढू इथं बिबट्याची दहशत असल्यानं नागरिक भयभीत आहेत। त्यामुळे 1 जानेवारीपूर्वी बिबट्याचा बंदोबस्त करण्याचं मोठं आव्हान वन विभागासमोर आहे। नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त राज्यातील पर्यटकांना गोव्यात आणि कोकणात येण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडल्यात। आता पंजाब ते गोवा विशेष रेल्वेगाडी कोकण मार्गावरून धावणार आहे। अमृतसर ते मडगाव रेल्वेगाडीमुळे शेकडो प्रवासी पर्यटकांना दिलासा मिळेल। गोवा वाघ प्रकरणी नाईट क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांच्या पोलीस कोठडीत 5 दिवसांची वाढ झाली। तपासकर्त्यांनी पुढील चौकशीसाठी आणि प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्र जप्त करण्यासाठी त्यांची कोठडी वाढवण्याची मागणी केली होती। रत्नागिरीतल्या मिरजोळे गावात गवा रेड्याचं दर्शन झालं। हनुमाननगर परिसरात गवा रेड्यांचा रस्त्यावर मुक्त संचार दिसून आला। वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढल्यानं त्यांचा वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे। रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर मासळी सुकवण्याची लगबग सुरू आहे। मासे वाळवण्यासाठी बांबूची कनात तसंच ओटे तयार करण्यात आले। अलिबाग, मुरुड, उरण, श्रीवर्धनचे रस्ते सध्या मासळीमुळे झाले आहेत। उत्तर प्रदेशातील बरेलीत मौलाना तौकीर रजाच्या निकटवर्तीयांवर प्रशासनानं कारवाई केली आहे। तौकीरचा निकटवर्तीय वाजिद बेगचं घर बुलडोझरनं उद्ध्वस्त केलं। 26 सप्टेंबरला झालेल्या हिंसेप्रकरणी आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे। जम्मू काश्मीरच्या जोजिला सेक्टरमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे। या बर्फवृष्टीमुळे या भागातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेत। प्रशासनाकडून मशीनद्वारे बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे। तसंच यावेळी बर्फवृष्टी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून शोध मोहीम राबवण्यात आली आहे। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लष्कराकडून शोध मोहीम राबवण्यात आली आहे। गुजरातच्या नाडियाड शहरात प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। प्रशासनानं अवैध बांधकामांवर बुलडोझर कारवाई केली। आतापर्यंत पोलीस बंदोबस्तात 48 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे। दिल्लीत विश्व हिंदू परिषदेनं जोरदार निदर्शनं केली आहेत। बांगलादेश उच्चायुक्तालयासमोर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। बांगलादेशमधील हिंदू तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली। यावेळी कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्सही तोडले। तसंच काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। कोलकातामध्ये बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। बांगलादेशमधील तरुणाच्या हत्येप्रकरणी बांगलादेश सरकारचा निषेध करण्यात आला। यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक साधू जखमी झाल्याची माहिती आहे।